महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. पेसा शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचा संताप उसळला. आश्वासन नाही, हक्काची नोकरी हवी. आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पेसा कायदा प्रत्यक्षात मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र समोर येत आहे. पेसा अंतर्गत शिक्षक भरती रखडल्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबत शासनाचे लक्ष वेधले आहे. पात्र उमेदवारांचे म्हणणे आहे की आदिवासी भागांमध्ये आजही शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून अनेक शाळांमध्ये नियमित अध्यापन होत नाही. परिणामी शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. दरम्यान अनेक उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून भरतीची वाट पाहत आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे सध्या 229 उमेदवार मानधन तत्वावर आदिवासी भागात कार्यरत आहेत. या उमेदवारांनी प्रत्यक्ष काम करून आपली क्षमता सिद्ध केली असून भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्याने व सहानुभूतीपूर्वक संधी देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या: पेसा अंतर्गत शिक्षक भरती तात्काळ जाहीर करावी, रिक्त पदांची अचूक संख्या जाहीर करावी, भरती प्रक्रियेचे स्पष्ट वेळापत्रक द्यावे, स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, मानधन तत्वावर कार्यरत 229 उमेदवारांना न्याय द्यावा. आंदोलकांनी इशारा दिला आहे की शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, नंदुरबार.